पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह असून त्यांनी हे वक्तव्य मागे घ्यावं, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं त्यांच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिलाय. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शन केलेत. या मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार सौ नम्रता चौगुले शिराणी यांना देण्यात आलंय. निवेदनात म्हटलंय की भारतीय संविधानाचे शिल्पकार, नव्या भारताच्या जडणघडणीत ज्यांचा मोठा वाटा आहे असे करोडो भारतीयांचे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भारतीय संसदेत अवमानकारक व प्रचंड द्वेषाने खदखदलेले विधान करून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीयांच्या भावना दुखावल्यात. देशाच्या सर्व जाती, धर्म, पंथ आणि वंशाच्या समुदायांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य ज्या राष्ट्रपुरुषांनी केलं त्यांचा इतिहास नष्ट करणं, बहुजनांचे प्रेरणास्थानाचं विकृतीकरण करणं आणि देशातील संसदीय लोकशाही मोडीत काढून पुन्हा मुठभर लोकांच्या हितासाठी करोडो बहुजनांवर गुलामी लादण्याचं मनोवादी षडयंत्र RSSची पिलावळं असणारी भाजपा करते. त्यांचे मुखिया जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाबद्दल सडलेल्या विचारांचं प्रकटीकरण भारतीय संसदेत करत असतील तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर जिल्हा कोल्हापूरच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतोय. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर जिल्हा कोल्हापूरच्या वतीनं तीव्र निषेध करतोय. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा घ्यावा. भारतीय जनता पक्ष, केंद्र शासन आणि भाजप शासित राज्यांमध्ये वारंवार राष्ट्रप्रतिकांचा आणि महापुरुषांचा अवमान होतोय. जसे लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचं विस्मरण होणं, डॉक्टर बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे 5 डिसेंबरला महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या जल्लोषात शपथविधी घेणं, सत्तेतील शीर्ष नेतृत्वानं अवमानकारक विधान करून देशात चुकीचा संदेश पोहोचवणं इत्यादी घटनांबद्दल भाजपा व केंद्र शासनानं देशाची माफी मागावी. राष्ट्रपुरुषांचा, राष्ट्रमातांचा आणि राष्ट्रप्रतिकांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद व्हावा. राष्ट्रपुरुषांचा, राष्ट्रमातांचा आणि राष्ट्रप्रतिकांचा अवमान करणाऱ्या व्यक्ती आणि पक्ष संघटनांवर कठोर कारवाई करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात. यावेळी रिपाईच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाताई वायदंडे, प्रताप बाबर, अमर तांदळे, शैलेश सोनुर्ले, शबाना नदा, पुष्पा नलवडे, प्रियांका कांबळे, माधुरी कोरे, गीता सुतार, साधना परेड, राणी गायकवाड, अविनाश कांबळे, उत्तम सुतार, रंजना कांबळे, जनाबाई कांबळे, सीमा कांबळे, रोहिणी पाटील, पूजा भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. मी रूपा वायदंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाची महिला आघाडीची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे आणि राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनानं आज आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाहीर निषेध आंदोलन करत आहोत. या आंदोलनाचा हेतू आणि आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की नुकतंच संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अतिशय द्वेषानं आणि त्यांचा अपमान होईल असं एक विधान केलं. त्यांनी बाबासाहेबांचा जाणीवपूर्वक अपमान केलेला आहे, त्यांची अवहेलना केलेली आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व संविधानप्रेमी, भारतीय संसदीय लोकशाहीला आमचा प्राण मानणारे आणि संविधानावरच जगणारे, वागणारे सर्व संविधानप्रेमी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध आंदोलन करत आहोत. नव्या भारताच्या जडणघडणीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोलाचं योगदान आहे आणि या बाबासाहेबांचा, नुसता बाबासाहेबांचाच नाही तर या संघवादी, जातीवादी भाजपानं नेहमीच महापुरुषांचा, महामातांचा, राष्ट्रप्रतिकांचा घोर असा अवमान केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज हे आंदोलन करून आम्ही अमित शहा यांनी तमाम जनतेची, या देशाची जाहीर माफी मागावी. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि वेळीच भारतीय जनता पक्षानं आपल्या वर्तनात सुधार करावी. राष्ट्रमातांचा, राष्ट्रपुरुषांचा आणि राष्ट्रप्रतिकांचा अवमान थांबवावा, नाहीतर देशभर संविधान प्रेमींच्या माध्यमातून हा आंदोलनाचा उद्रेक आणि आंदोलनाची लाट पाहायला मिळेल आणि जनता आता हे आंदोलन हातात घेऊन जनतेच्या तीव्र भावनांना यांना सामोरी जावं लागेल. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.